आतापर्यंत आपण 4 मासे पकडले आहेत. अजून 4 पकडूयात म्हणजे आपल्या दिवसाचं खाणं भागेल. गणू आपल्या हातातली माशांची पिशवी आपल्या लहान भावांना दाखवत म्हणाला. ते तिघेही 12 वर्षापेक्षा कमी वयाचे होते. गावातल्या नदीकाठी 3 भाऊ मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसले होते. गणू थोरला भाऊ होता, रमू धाकटा आणि बालू हा मधला भाऊ होता. तो बघ मासा, गळ टाक पटकन, नाहीतर तो पण निसटून जाईल लगेचच, बालू म्हणाला. आवरा पटापट, आई अजून आपली वाट बघत असेल. आपण इथे जेवढा उशीर लावेल तेवढा आपल्याला जेवायला उशीर होणार आहे, गणू म्हणाला. अंगावर मळलेले कपडे आणि वरून चटाचट अंगाला भाजणारं ऊन आणि पोट भरण्यासाठीची त्यांची धडपड पाहून कोणालाही त्यांच्यावर दया आली असती. बघ ना दादा, आज मासे का सापडत नाहीत? आज आपल्याला सगळ्यांना अर्ध्या पोटावरच बसावं लागेल का? रमू उदास स्वराने गणूला विचारू लागला. खूप प्रयत्नानंतर त्यांना कसाबसा एक मासा हाती लागला. 5 मासे घेऊन ते घरी गेले. आईने मासे पाहिले पण ती मुलांना काही बोलली नाही. तिला प्रश्न पडला, 5 मासे आणि या सगळ्यांचं पोट कसं भागणार? तिच्या डोळ्यातलं पाणी टिपकलं. पोरांना शिक्षण तर लांबच, पण आता पोटभर अन्न पण मिळायची पंचायत होती. विचार करत करतच कमलाने आपल्या खोपटाबाहेरची चूल पेटवली. तोपर्यंत ते तिघेही भट्टीत विटा भाजत असलेल्या वडिलांकडे गेले आणि त्यांना पाटीत माती भरून भरून देऊ लागले. कमलाने मासे धुवून घेतले आणि थोडं तिखट मीठ टाकून तेलात परतले आणि होतं तेवढं मक्याचं पीठ घेऊन भाकरी बनवून ती घाईघाईने वीटभट्टीवर जेवण बांधून घेऊन गेली. याआधी जेवण करून घेऊ, तिने चौघांना बोलवलं. पोरांना काम करताना पाहिल्यावर वाटायचं, मी जे करते ते मुलांनी करू नये. माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, शिकून काहीतरी जीवनात बनलं पाहिजे. भविष्यात माझ्यासारखी कामं त्यांनी करायला नाही पाहिजेत. कमला आपल्या विचारात गुंग झाली होती. कमला, कसला विचार चालू आहे? नवऱ्याचा आवाज ऐकताच ती परत भानावर आली आणि स्मित हास्य केलं. आपल्या मनातलं ओठांवरती येऊ दिलं नाही आणि तिने त्यांना जेवायला वाढलं. कामं करून जे काही 4 पैसे येत होते ते पोट भरण्यातच जात होते. वा, किती छान मच्छी बनवली आहेस तू. तुझ्या हातची मच्छी खातच राहावी वाटतं, तिचा नवरा तिला प्रेमाने म्हणाला. पण त्यालाही परिस्थितीची जाणीव होती. एवढं बोलून तोही गप्पच राहिला. शिक्षण म्हणलं की शाळेचा गणवेश, वह्या, पुस्तकं आणि अजून बरंच काही. तिची इच्छा होती की तिची 3ही मुलं शाळेत जावीत आणि शिक्षण घ्यावं. मात्र यासाठी तिला रोजच्या वीटभट्टीतल्या कामाबरोबरच अजून काहीतरी जोडधंदा करणं गरजेचं होतं. पण तिने हार मानली नाही. संध्याकाळी अंगणात पडलेले असताना आकाशाकडे एकटक पाहत विचार करत असताना तिला एक कल्पना सुचली. एकदा शेजारणीने तिला सुचवलं होतं की तुझ्या हाताला चव आहे, तू बाजारात मासे विकलेस तर नक्कीच पैसे मिळतील. तिला हे अचानक आठवलं आणि तिला हा विचार पडला. कमलाने सकाळी 3 मुलांसोबत नदीवर जाऊन मासे पकडायला सुरुवात केली. तिच्याकडे जेवढे पैसे होते तिने त्यामध्ये तेल, मीठ, तिखट आणि काही मसाले खरेदी केले. दिवसभर वीटभट्टीचे काम आटोपल्यानंतर संध्याकाळी तिने मासे स्वच्छ करून त्यांना मसाल्यात घोळून ताज्या चवदार रेसिपीनं तयार केलं. तिने गावातल्या बाजारात एक छोटा स्टॉल लावला. पहिल्या दिवशी तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण ती रोज प्रयत्न करत राहिली. तिच्या पतीने तिला मदत करायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या माशांची चव लोकांच्या जिभेवर बसू लागली. गावातल्या हॉटेलवाल्यांनीही तिच्याकडून मासे विकत घेण्यास सुरुवात केली. जेव्हा थोडेफार पैसे साचले तेव्हा तिने जुने पण चांगल्या स्थितीतले शाळेचे कपडे आणि वह्या बाजारातून विकत घेतल्या. गावातल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना तिने विनंती केली की मुलांना शाळेत प्रवेश द्यावा आणि फी ती उशिरा देईल. मुख्याध्यापकांनी तिच्या मेहनतीला आणि इच्छाशक्तीला मान देऊन तिला थोडा वेळ दिला. तिच्या 3ही मुलांनी शाळेत जायला सुरुवात केली. संध्याकाळी ते आईच्या स्टॉलवर मदत करत. त्यांनी अभ्यास आणि काम या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळल्या. कमलाच्या कष्टाने आणि चिकाटीने तिच्या मुलांना शिक्षण मिळालं. तिच्या मेहनतीने इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो हे सिद्ध केलं. कमलाची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.